हाय, हॅलो, नमस्कार. मी योगिता. स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता हा व्हिडिओ आहे पाडव्याचा, तर थोडासा लेटच आला कारण आहे ना एडिट करायला वेळ भेटला नव्हता, तर त्यामुळं क्षमस्व. तर चला आता आहे ना मस्त असा पाडव्याची सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. मी माझा पाडव्याचा स्वयंपाक कसा केला आणि कशा पद्धतीने मी जे स्वयंपाकाचं नियोजन आहे ते केलं आणि पाडवा साजरा करण्यामागचं काय कारण आहे तेही थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला. तर बघा, सकाळी सकाळी लवकर उठले होते आणि सणाच्या दिवशी ना खरंच जर लवकर उठलो ना तरच आपलं जे काम आहे ते व्यवस्थित आटोपलं जातं. तर सकाळी उठले ना पहिले म्हटले ना आपण डाळ जी आहे ती शिजत टाकून दिली ना, तर त्याच्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात केली. अंघोळ केली, देवपूजा वगैरे केली. तर प्रत्येक गोष्ट काही मी शूट करीत बसले नाही, कारण जो आहे ना शूट करायला गेलं तर भरपूर असा वेळ होतो. तर त्याच्यामुळं म्हटलं चला आधी ना डाळ जी आहे ती कुकरला लावून दिली आणि मग बाकीचे जे कामं आहे ते करायला घेतले. तर कसं असतं ना, जे स्वयंपाक आहे त्याचं नियोजन जर सकाळी सकाळी व्यवस्थित केलं ना, तर मग पुढचीही कामं पटपट होतात. आणि डाळ जर लवकर शिजवायची असेल ना, थोडा वेळ पाण्यात जी आहे ती भिजू भिजू घालायची आणि मग त्याच्यानंतर ती लवकर शिजल्या जाते. आता जास्त भांड्यांचा पसारा होऊ नये म्हणून मी आहे ना जी डाळ आहे ती गार होण्यासाठी साईडला ठेवली आणि त्याच कुकरमध्ये ना कुकर धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये जो भात आहे तो लावून दिला. कारण म्हणजे ना जास्त कारण सणाच्या दिवशी भरपूर काही कामं असतात आणि आपल्याला बाकीच्या पण तयारी करायच्या असतात. तर मी माझं काम पाडव्याच्या दिवशी कसं आटपते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण काही शूट घेतलेलं नाही आहे बरं का, पण जेवढं जमेल ना तेवढं नक्कीच मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं बघा, मी घाईगडबडीत कुकर लावलं होतं, पण मीठ टाकायचं राहिलं होते भातामध्ये. तर जे कुकर आहे ते दुसऱ्या गॅसवरती ठेवले. इकडं कांदे जे आहे ते आता भाजत ठेवले होते, कारण आपल्याकडं जे आहे ना चूल नाही आहे, तर चुलीमध्ये तर कांदे खूपच छान भाजतात बरं का. पण आता आपल्याला सगळं गॅसवरतीच करायचं होतं. तर इथं कांदे जे आहे ते छान असे भाजून घेतले ना, जी आपली रस्सी आहे किंवा कटाची आमटी आहे ती खूप छान होते बरं का. तर इथं कांदे भाजून झाले होते. अशी स्टेप बाय स्टेप मी कामं करत होते. तर आता इकडे ना गुढी पण उभारायची होती. तर गुढीचीसाठी ना जे लागणारं साहित्य होते ते मी आणून दिलं होतं आणि इथं काका जे आहे ते गुढी उभारत होते आणि सकाळी सकाळी सडा सारवण करायची होती. तर आहे ना आज थोडासा गारच होता बरं का, कारण वातावरण म्हणजे पाऊस पण सांगितलं होतं आणि आजच्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पण झाला होता. तर इथं गुढी जी आहे ना ती मी शिवलेली पण गुढी आहे, पण यावेळेस म्हटलं चला जराशी दुसरीच, कारण गुढीचा व्हिडिओ मला करायचा होता बरं का, म्हणजे कशी शिवली जाते ते. पण यावेळेस काय मला वेळच भेटला नाही, त्याच्यामुळं मला तो तो जो व्हिडिओ आहे ना तुमच्याशी शेअरच करणं झाला नाही. तर त्याबद्दल क्षमस्व. तर बघा, इथं सर्वांची सकाळी सकाळी सडा सारवण चालू आहे आणि सण आला आणि आपण सडा सारवण केली नाही तर तो सण असा म्हणजे सण आहे असं वाटतच नाही. तर बघा, इथं छान अशी आता गुढी उभारली होती आणि गुढी उभारल्यानंतर आहे ना मी माझं काम कसं कसं करते. आता ही कामात पण मी थोडीफार मदत करते बरं का, म्हणजे एकच काम हाती घेतलं आणि तेच करत बसलो असं तर काही होतच नाही. तर गुढीला जे आहे ना ते जे आपली गोड साखर माळ म्हणतात किंवा गाठी म्हणतात त्या घालतात, फुलांची माळं घालतात. आपल्या पद्धतीने जसं असेल तसं साजरं केलं जातं. इथं बघा, कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि इकडे डाळ पण आपली आता थंडी झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला साखर वगैरे टाकून घ्यायची आहे. आता भात पण शिजलेला होता. तर आता एक एक अशी मी स्टेप बाय स्टेप कामं करून घेते. आता इथे ना जी रश्शी आहे म्हणजेच कटाची आमटी, प्रत्येकाकडे वेगवेगळं काहीतरी बोललं जात असेल, तर इथं मी आहे ना त्याला फोडणी देऊन घेत होते. तर आता पाडवा का साजरा करतात, तर यामागे खूप काही आहे ना शास्त्रीय कारणे आहेत. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ना हा जो सण आहे ना तो खूप पवित्र मानला जातो आणि या नववर्षाची सुरुवात आहे ना चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण जो आहे ना आपला तो येत असतो. निसर्गात वसंत ऋतूचं आगमन या जो पाडव्याचा सण आहे त्यावेळेस होत असतो आणि गुढीपाडव्या साजरा करण्यामागच्या अनेक पौराणिक कथा आहे आणि ऐतिहासिक कथा पण आहेत. प्रभू श्रीराम म्हणजे रामायणानुसार प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील प्रजेने घरोघरी ज्या गुढ्या आहेत त्या उभारल्या होत्या, आनंद साजरा केला होता. असे या दिवशी ज्या गुढीपाडवा आहे म्हणून साजरा केला जातो असं मानलं जातं. तसंच असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि कालगणनेची सुरुवात केली, म्हणून हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस म्हणूनही मानला जातो. तसंच म्हणजे खूप काही आख्यायिका आहे बरं का याच्या. जसेच पौराणिक आख्यायिकानुसार आहे ना शालिवाहन
नावाचा कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी मातीच्या सैनिकाचे पुतळे तयार केले होते आणि त्यात प्राण फुंकून युद्धाचे नेतृत्व केले होते. म्हणूनच विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. तर मराठा साम्राज्याचा विजय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले युद्धाचे आणि मराठा साम्राज्याचे विजयाचे प्रतीक म्हणूनही गुढीपाडवा हा साजरा केला जातो. त्याच पद्धतीने आपण शेतकऱ्याचं म्हटलं तर शेती हा सण जो आहे तो रब्बी पिकाच्या हंगामाचा म्हणजे कापणीचा काळ असतो. त्यामुळे शेतकरी या दिवशी हा दिवसही आनंदाने साजरा केला जातो. आता गुढी म्हणजे काय, खूप म्हणजे सांगितलं ना तर खरंच बरं का खूप काही जी माहिती आहे ती कमी पडेल. तर गुढी म्हणजे विजयाचा आणि समृद्धीचा ध्वज, बांबूच्या काठीला रेशमी कापड, साडी किंवा वस्त्र, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार, साखरेची माळ म्हणजेच गाठी, त्यावर तांब्या किंवा चांदीचा कलश ठेवून जी गुढी तयार केली जाते तिलाच गुढी म्हणतात. आणि गुढी ही घराच्या उजव्या बाजूला किंवा बाल्कनीत, खिडकीत असे कुठंही उंच जे आहे ती उभारली जाते. आणि या दिवशी ना आपला जो लिंबाचा पाला आहे म्हणजेच कडुलिंबाचे कोवळे पाने, गूळ असे जे आहे त्याचा नैवेद्य दाखवून आणि कडुलिंबाचे पानं जे आहे ते गुढीला उभारले जातात. तर मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. यामागे खूप काही आख्यायिका आहे. तर बघा इथं आपली छान अशी कटाची आमटी तयार झालेली आहे. आणि खरंच सगळ्यात जो या दिवशी सणाचा सार असेल ना म्हणजेच जी कटाची आमटी आहे ना ती खरंच खूप अप्रतिम लागते. इतर दिवशी तुम्ही कशी भाजी करा पण सणाच्या दिवशी ना हे जो कटाची आमटी आहे ना ती खरंच अप्रतिम लागते आणि जी एकदम चव अशी जी आहे ती छान लागते. तर आता इथं कटाच्या आमटीला जी म्हणजे उकळी आहे येईपर्यंत आपल्याला जे पोळ्याचं पीठ आहे ना तेही आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये ना पीठ मळताना आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ तुम्ही नंतर टाकलं तरी चालतं. आणि जेवढं तुमचं पीठ भिजेल ना तेवढं पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत ते छान येतात. काही जण आहे ना आपलं गव्हाचं पीठ असेल किंवा त्यामध्ये मैदा मिक्स करून जे आहे ना ते आपलं पीठ भिजवतात. तर इथे ना मी आता हे जे आपलं आहे ना मांड्याचं पीठ असतं ना ते भिजवलेलं आहे. आणि याच्या पोळ्या आहे ना कधी कधी ना गव्हावरती पण असतं बरं का. गहू चांगले म्हणजे आमच्याकडे म्हणतात मांड्याचे गहू असले तर छान येतात. आता मांडे वगैरे काय मला येत नाही बरं का. तर मी हे जे गहू होते ना पण याच्या काय एवढ्या खास म्हणावं अशा पोळ्या जमल्या नाही. तर मी मैदा काय टाकून घेतला नाही. तर सर्व मधली तयारी करून आले होते. आता सकाळी तरी मी तर म्हणते 8:30 वाजले होते. एवढ्या लवकर तर स्वयंपाक म्हणजे करून आणि मग तो जर ज्या पुरणपोळ्या आहे ना त्या गरम गरमच छान लागतात. म्हटलं चला तोपर्यंत रांगोळी काढून घेऊ. आता रांगोळी काही आपल्याला जास्त काही येत नाही बरं का, बऱ्यापैकीच येते. पण सण असला आणि रांगोळी काढली नाही तर कसं म्हटलं चला आता आधी ना पहिले आपण रांगोळी काढून घेऊ. आता ना गल्लीमध्ये कसं ना गाड्या ये जा करत असतात त्यामुळे रांगोळी काढायला इतकी परेशानी होती ना. आणि जर आधी काढले ना तर ती रांगोळी गाड्यांनी पूर्ण पुसून जाते. तर तरी शेवटी तेच झालं, काढून झाली. आणि जे मोठे वाहनं आहेत ते गेल्यानंतर रांगोळी जी आहे ती काही राहतच नाही. आता व्हिडिओ काढण्यासाठी पण खूप जुगाड करावा लागतो बघा कुणीतरी. कारण सकाळी सकाळी कसं प्रत्येकाची घाई असते, कुणाला याला प्रत्येकाला सांगावं लागतं की 5 मिनटं कॅमेरा पकडतो म्हणून. आणि आता ती सवय झालेली आहे थोडासा व्हिडिओ घेण्याची. तर आणि तुम्हाला माहिती आहे की एक जी मेमरीज आहे ना ते कॅप्चर होतात. आणि मागच्या वर्षीचा पाडवा आपण कसा साजरा केला होता, ह्या वर्षीचा कसा केला, अशा खूप काही आठवणी आहेत. काय म्हणजे प्रत्येक गोष्टी ना आपण मेमरीत म्हणजे आपल्या डोक्यात काय साठवून ठेवू शकत नाही. तर अशा मोबाईलमध्ये त्या साठवून असतात. तर बघा इथे ना आता बऱ्यापैकी पोळ्या झाल्या होत्या आणि मग मला लक्षात आलं की आपला व्हिडिओ काढायचा राहिला आहे. आणि सण म्हटलं की खूप पसारा होतो बरं का. तो पसारा तुम्ही इग्नोर करा. तर पटपट असे ना मुलींना खूप भूक लागली होती. सणाच्या दिवशी त्यांना खूप भूक लागते. तर म्हटलं आता चला सकाळी सकाळी काही नाश्त्याला वगैरे काही केलं नव्हतं. तर मी ना पोळी फुगवण्याचा खूप ट्राय करत होते. 1-2 पोळी काय जास्त म्हणावं अशी फुगली नाही. तर बघा खूप असा पसारा होता. आणि ते करत असतानाच मी थोडासा व्हिडिओ पण शूट करत होते. कारण काय म्हणता ना आवड असली की कसा तरी वेळ आपण काढतच असतो. तर 1-2 पोळी थोडीशी हे झाली, नंतर खूप छान अशा पोळ्या आल्या होत्या. आणि बघा किती पिवळसर मस्त अशी दिसते. आणि मला मांड्यापेक्षा ना पुरणाच्या पोळ्या खरंच आवडतात. आता मला मांडे पण ट्राय करून बघायचे आहे. तर शॉर्ट व्हिडिओसाठी मला पोळीचा व्हिडिओ घ्यायचा होता. म्हणजे जी टम्म फुगलेली पोळी आहे. पण आधी काय पोळी काय फुगतच नव्हती. नंतर ज्या आहे ना त्या छान झाल्या होत्या. आणि पुरणाच्या पोळ्या आमच्याकडं जेव्हा म्हणजे आंबे येतात ना तेव्हापासून पुरणाची पोळी हप्त्यातून 2 ते 3 वेळेस होतात. आणि मी तूप पण घरीच बनवते. त्याच्यामुळं ज्या पोळ्या म्हणजे पुरणपोळ्या आमचा सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे.
सर्वांना लहान मोठ्यांपासून सर्वांनाच पुरणपोळी आवडते. आता मुलींना जर आहे ना तर त्यांना रसासोबत आवडते आणि आता रस नसला तरीही त्यांना आहे ना तूप लावून जी पुरणपोळी आहे ती खूप आवडते. तर मी थोडंसं पुरण ठेवल्यानंतर 1-2 दिवस त्यांना छान अशा गरम गरम करून देते. तर बघा आता पोळी फायनली आपली टम्म अशी फुगली होती. तर या पुरणपोळी खायला आता मस्त अशी पुरणपोळी करते मी. तर पसारा इग्नोर कर बरं का, सणाच्या दिवशी पसारा हा होतच असतो आणि त्याच्यामुळे आता आहे ना मी पोळ्या करून घेते. बाकीचा जे रशी भात आहे ते झालेला आहे, भजे बाकी आहे अजून. तर गुढी उतरायची आहे. तर तुमच्याकडे पाडवा कसा प्रकारे साजरा केला जातो तो कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता तुम्हाला सर्वांना व्हिडिओ नंतर येईल, पण तरी पण पाडव्याच्या हार्दिक. तर पुरणपोळी म्हणजे झाली होती आणि भजे पण झाले होते. तर इथं नैवेद्य जो आहे तो दाखवून घ्यायचा होता. तर गुढी खाली उतरायची होती, रांगोळी वगैरे पण काढायची होती. तर गुढी लवकर उतरवायचं आणि जो नैवेद्य आहे तो ठेवाय मागं कारण होतं. तर आता ते काही मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण त्याच्यामुळे मी पटपट असा स्वयंपाक आवरून घेत होते. कारण प्रत्येक वेळेस ना मी खरंच खूप म्हणजे आमचं आहे ना 12-1 वाजेपर्यंत स्वयंपाक होतो आणि आम्हाला आहे ना 12 गाड्याला पण जायचं होतं. मावस जाऊबाईंच्या इथे आहे ना 12 गाड्या होत्या. तर काही कारणास्तव त्याही आम्हाला जाता आलं नाही आणि तुम्ही बघू शकता एकदम साधी अशी इथं गुढी आहे. नाही तर माझ्या इथं पाट वगैरे असतो, रांगोळी वगैरे असते आणि सर्व काही असतं. तर बघा इथं छान अशी जी तयारी आहे ती झाली होती. स्वयंपाक पण मस्त असा रेडी झाला होता. त्याच्यानंतर आहे ना मी आधी ना जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते घेतले होते. तर तेही मला यामध्ये मी ॲड करणार आहे की कशा पद्धतीने शॉर्ट व्हिडिओसाठी मी तयारी करून घेतली होती आधी. आधी म्हणजे ना म्हणजे एक काम जे आहे ते माझं चालू होतं. तर बघू शकता तुम्ही आता इथे शॉर्ट व्हिडिओची माझी तयारी चालली होती. म्हणजे जो मधला म्हणजे रांगोळी काढल्यानंतरचा जो वेळ होता ना, त्याच्यानंतर गुढी जी आहे ती ठेवायच्या आधीच मग थोडी तयारी करून घेतली होती. मग म्हणजे कसं आहे ना सणाच्याच दिवशी, कारण आधी काही जण आधी शूट करतात पण आपल्याला काही तेवढा वेळ नसतो. तर खूप वेळ लागला याला पण आणि मी एकाच दिवशी म्हणजे सणाच्या दिवशी मला सगळं सुचतं आणि मी ते करते. मला थोडीफार आहोंची मदत होते बरं का यासाठी. आता ही व्हिडिओ जेवढं दिसतं ना तेवढं सोपं नाही, याला अर्धा 1 तास जातो. तरी आमचा स्वयंपाक लवकरच झाला होता. 10-11 वाजता माझा जो स्वयंपाक आहे तो रेडी झाला होता आणि त्याच्यानंतर मस्त छान असा सणाचा जो आहे तो आम्ही आनंद घेतला आणि छान असे शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते इथं घेतले. तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायचे असेल तर इंस्टाग्रामला माझी आय डी आहे योगिता बुमले म्हणून, तिथं जाऊन तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटतील किंवा आपल्या चॅनलवरती पण जे व्हिडिओ आहे ते टाकलेले आहे. तर नक्कीच जाऊन बघा आणि तुम्हाला माझे गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा आणि काही बोलताना चूक झाली असेल तर तीही माफी करा. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खाली जिथं हिप नावाचं जे बटन आहे ते दाबलं 3 वेळेस दाबलं ना तरी चालतं. तर ते नक्कीच तुम्ही क्लिक करा म्हणजे मला जे आहे ते काहीतरी प्रोत्साहन भेटेल. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद.